प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो आहे. यशायाचा 58 अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन सांगतो, उपासाचं पालन. उपास कसा केला पाहिजे? कारण की उपासचे दिवस लेंथाच्या महिन्या बुधवारपासून चालू आहेत आणि रोज आपण उपास केला पाहिजे. कारण की उपास आणि प्रार्थना हे सैतानाचं जुतो होते आणि उपासाद्वारे तुमच्या जीवनातली बंधनं तोडून देऊ तुम्हाला मोकळे टिकवतो. म्हणून उपासाच्या जोडीला प्रार्थना आणि प्रार्थना जोडीला वचन असलं पाहिजे. तर देवाला पसंत पडणारा उपास कोणता आहे बघा. परमेश्वराचं वचन काय सांगतो बघा, दृष्टाच्या बेड्या तोडावे, जोखडे दृष्टाच्या बेड्या तोडाव्यात, जुने द्वाऱ्या जोखड्या सोडाव्यात, उचलल्यांना मुक्त करावे, जाचण्यांना मुक्त करावे, जोखडे मोडावे, मला पसंत पडणारा हा उपास नव्हे काय. तू आपले अन्न भुकेल्यास वाचावे, लाचारास विश्रांतीस घरी न्यावे, उघडे दुसरीपर्यंत त्यांना वस्त्र द्यावे व तू आपल्या बांधवाला तोंड लोकवे. असे करशील तर तुझा प्रकाश प्रकट, तुझा जखमे लवकर भरेल व तू नीतिमान चालेल व परमेश्वर तुझा पाठराखा होईल. तू हाक मारशील तेव्हा परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा परमेश्वर अन्य आहे. म्हणून उपास प्रियजनांनो तुम्ही ह्या पद्धतीने केलं पाहिजे. दृष्टीच्या बेड्या तोडाव्या. ज्याला येशू माहिती नाही त्याला येशूबद्दल सांगितलं पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्यासाठी त्याला प्रार्थनेला आणलं पाहिजे. आपल्या येशूदाय सागर प्रार्थनेमध्ये घेऊन या किंवा तुम्हाला होत असेल त्यासाठी प्रार्थना करा. त्याला सांगा येशू तुझ्यावर प्रेम करतो. जर कोणी भुक्याला दिसला तर त्याला अन्न द्या आणि त्याला सांगा येशू तुझ्यावर प्रेम करतोय आणि येशूने तो अन्न दिलं. तुम्ही उघडा असेल, जर तुमच्याकडे एक कापडा असेल तर द्या त्याला आणि त्याला येशूने दिलं सांगा. हा देखील एक उपास आहे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही करता तर देव म्हणतो तुझा प्रकाश फडकेल, तुझ्या जखमा लवकर भरतील, तू आपलं तोंड कोणापासून लपू नको. कोणाला असेल तो बताईल तेवढं प्रेम, प्रीतीने, शांतीने सगळ्याशी राहा, की देव तुम्हाला स्पर्श करणार, आरोग्य देणार आहे, मोकळे करणार. या पद्धतीने देखील उपास केला देव तुमच्या शरीराला झीज देऊन नुसतंच उपास करून देव म्हणतो मला मान्य होणार का. देव म्हणतो दुसऱ्याला मदत करून दुसऱ्याच्या बंधनं तोडून केला तू देखील मी उपास मान्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियजनांनो, अशा पद्धतीने उपास धरा आणि शरीराला जर तुम्हाला होत असेल त्या पद्धतीने तुमचा उपास धरा. जसं तुम्हाला अर्ध्या दिवसात धरते ना अर्ध्या दिवसात धरा, फुल दिवसात धरते ना फुल दिवसात धरा. पण उपासामध्ये जास्तीत जास्त वचन वाचा, प्रार्थना करा आणि देवाच्या सानिध्यात राहा आणि देवाला टाईम द्या. कारण की देवाचा आत्मा तुमचा आत्मा होतो, त्यावेळेस आशीर्वाद तुमच्या तिथे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श करून शिवतुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा आदेश करतो. ज्या हॉस्पिटलमध्ये बघत आहे त्यांना मी आरोग्य रिसीव्ह करतो. सर त्यांच्या जीवनातले प्रत्येक सैतानी बंधनं मी तोडतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं, सर्दी ताप खोकला व्यापक व्हायरल इन्फेक्शन निघ, कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निघ. सैतानी बांधणार तो मोकळ्या. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद, नोकरी त्याला नोकरीचा खर्च करतो. येशूची पूर्ण मोकळीता.